जय हिंद मित्रांनो. मी खटिक सर. आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाची एक्झाम आपल्या देशातील शालेय पातळीवरची ती म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल. त्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या एंट्रन्स एक्झाम बद्दल माहिती घेणार आहोत. आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या जर का आपण थोडक्यात परिचय करून दिला मित्रांनो, तर ही अशी स्कूल आहे देशातील याच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी लष्करी दलांमध्ये अधिकारी पदांपर्यंत गेलेले आहेत. अगदी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व जर का म्हटले तर त्याच्यापैकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल साहेब यांचे सुद्धा या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये एज्युकेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर उद्योजक बाबा कल्याणी यांचे एज्युकेशन या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया ज्यांना परमवीर चक्र प्राप्त झालेले ते सुद्धा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे माजी विद्यार्थी होते. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांचे सुद्धा एज्युकेशन या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून आहे. आणि अशा पद्धतीचे शेकडो व्यक्तिमत्व आहे का ज्यांचे एज्युकेशन या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून झालेले आहे. तर आपल्या देशामध्ये 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहेत मित्रांनो. त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि सोबतच या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश कसा घ्यायचा, कोणत्या इयत्तेला तिथं प्रवेश मिळतो, ती प्रवेश परीक्षेचे स्वरूप काय असतं, त्याच्या पात्रता अटी काय काय असतात, तर या मुद्द्यानिशी या आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, अगदी काळजीपूर्वक बघा. नक्कीच तुम्हाला अशा एज्युकेशन संस्थेबद्दल माहिती भेटेल. कदाचित तुम्ही याच्या अगोदर त्या संस्थांबद्दल माहिती ऐकलेली नसेल. तर नॅशनल लेवलची जर का लिडरशिप आपल्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण करायची असेल तर ह्या एक्झाम आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे. तर बघूया आपण ह्या एक्झाम कशा पद्धतीचे असतात. तर आपण सुरुवात करूया मित्रांनो आता राष्ट्रीय मिलिटरी स्कूल पासून. RMS याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणत असतात. RMS याच्या फुल फॉर्म असणारे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल. आणि या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कशा आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती येत असताना या आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण जवळपास 8 मुद्द्यांच्या या ठिकाणी विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशा 8 मुद्द्यांच्या आज आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय मिलिटरी स्कूल काय असतात याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कलेक्ट करणार आहोत. तर सर्वात आधी आपण परिचय करून घेऊया की राष्ट्रीय मिलिटरी स्कूल काय. तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल जे आहेत मित्रांनो याची स्थापना ब्रिटिश कालावधीमध्ये आलेली आहे. 1925 या वर्षाला राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची स्थापना झाली. आणि हे स्थापन करत असताना त्यांच्या उद्दिष्ट असं होतं का जे ब्रिटिश लष्करी अधिकारी असायचे त्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पाल्यांचे एज्युकेशन अगदी शाही जीवनशैलीमध्ये व्हावं, एखाद्या राजपुत्राला शोभेल अशा पद्धतीचे एज्युकेशन त्या मुलांचे व्हायला पाहिजे. या उद्दिष्टाने ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या संस्था म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल. आणि स्वातंत्र्याच्या आधी तिथं सर्वसामान्य भारतीय आपल्या मुलांना प्रविष्ट करू शकत नव्हते. फक्त ब्रिटिश लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी स्थापन केलेल्या संस्था म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल होत्या. आणि 1952 भारत सरकारने याच्यात दुरुस्ती केली का तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांसोबतच जे सर्वसामान्य भारतीय असतील ते भारतीय सुद्धा आपल्या मुलांचे एज्युकेशन या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून करू शकतात. फक्त त्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. तर इथं पण जर का बघितलं तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल जे आहे ज्याच्यावर नियंत्रण जे आहे ते भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे, म्हणजे ही केंद्र शासनाची स्कीम आहे. इथं राज्याचा हस्तक्षेप नसतो, केंद्र शासनाची स्कीम आहे. आणि ह्या ज्या स्कूल आहेत मित्रांनो या निवासी स्वरूपातल्या स्कूल आहेत. आणि इथं जो प्रवेश भेटत असतो तो 2 वर्गांना इथं प्रवेश मिळत असतो. एक इयत्ता 6वीला या ठिकाणी आपल्याला प्रवेश घेता येतो आणि इयत्ता 9वीच्या वर्गासाठी प्रवेश घेता येतो. आणि समजा जर का आपल्या विद्यार्थ्याच्या 6वीच्या वर्गाला जर का इथं प्रवेश मिळाला त्याला तर त्या विद्यार्थ्याला 6वी ते 12वी पर्यंत राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून सीबीएसई पॅटर्नचं एज्युकेशन दिलं जातं. आणि सोबतच त्या विद्यार्थ्याला NDA सारख्या परीक्षा असणारे इंडियन नाव्हल अकॅडमीचे एक्झाम असतात. अशा लष्करी दलातील ज्या सेवा असतील त्या सेवांच्या एंट्रन्स एक्झामसाठी त्या विद्यार्थ्याला तयार केल्या आहेत. म्हणजे फिडिंग संस्था म्हणून राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे NDA साठीची. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कार्यरत आहेत का भविष्यातील लष्करी अधिकारी आणि त्यांची जडणघडण ही शालेय जीवनापासून व्हावी आणि भविष्यातील लष्करी नेतृत्व आपल्या देशाला मिळावं या उद्दिष्टाने या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कार्यरत आहे. मग आता या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा आपण हा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असणार आहे आपला तो म्हणजे ह्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कुठे आहेत आपल्या देशामध्ये. तर मित्रांनो आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा जर का आपण विचार केला तर भारतामध्ये 5 ठिकाणी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे. तर ह्या 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहोत. जसं पहिली राष्ट्रीय मिलिटरी स्कूल जर का आपण बघितली तर ती बेळगावला आहे. ठीक आहे.
तर बेळगाव, कर्नाटकमध्ये बेळगाव या ठिकाणी पहिली राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असणार आहे. आणि फॉर्म भरत असताना आता समजा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि फॉर्म भरत असताना आपल्याला ते क्रम विचारतात की तुमच्या आवडीच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कोणत्या आहे. तर तो क्रम निवडत असताना एक लक्षात घ्या का ज्या जवळच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आपल्याला आहेत त्या जवळच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल पहिल्या क्रमाने घेतलेले आहेत किंवा ह्या क्रमामध्ये तुम्ही तुमच्या सोयीने बदल पण करू शकता. ठीक आहे. तर बघा मी पहिलं प्राधान्य देणार आहे का बेळगाव राष्ट्रीय मिलिटरी स्कूल. ठीक आहे. ही कर्नाटकमध्ये येते. कर्नाटकमध्ये 2 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे. जसं बेळगावची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असणार आहे कर्नाटकमधील, त्याच पद्धतीने दुसरी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे बेंगळुरूला, ही पण कर्नाटकमध्ये. म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये 2 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहेत. पहिली बेळगाव असणार आहे, दुसरी बेंगळूर. त्यातल्या त्यात बेळगाव आपल्याला जवळची आहे तर त्याला मी पहिलं प्राधान्य घेतोय. कर्नाटकमधील बेंगळुरू या ठिकाणी दुसरी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असणार आहे, हे आपण बघू शकतो. ठीक आहे. खूप प्रतिष्ठित संस्था आहेत. त्याच्यानंतर तिसरी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आपण बघू शकतो धोलपूर राजस्थानमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांचे एज्युकेशन झालेले आहे. बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये बाबा कल्याणी सारखे उद्योजक कल्याणी ग्रुपचे त्यांचे एज्युकेशन झालेले आहे. ठीक आहे. तर ही राष्ट्रीय मिलिटरी स्कूल राजस्थानमधील धोलपूर. त्याच्यानंतर चौथी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बघूया आपण अजमेर राजस्थानमध्ये. याच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल साहेब यांचे एज्युकेशन झालेलं आहे. ही अजमेरची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे. त्याच्यानंतर 5व्या नंबरची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल जर का आपण बघितली तर हिमाचल प्रदेश आहे चैल या ठिकाणी. ठीक आहे. ही चैल मधील हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशातील चैल या ठिकाणी ही 5व्या नंबरची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे. याच्यामध्ये कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया ज्यांना परमवीर चक्र प्राप्त झालं होतं त्यांचे एज्युकेशन या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये एकूण राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा जर का आपण विचार केला तर जवळपास 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आपल्या देशामध्ये आहे. मग मराठी विद्यार्थी किंवा मराठी पालक या ठिकाणी विचार करतो की सर महाराष्ट्रात राष्ट्रीय मिलिटरी स्कूल नाहीये का. तर मित्रांनो इथं जर का आपल्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय पातळीवरचे व्यक्तिमत्व त्याच्यात तयार करायचे असेल, नॅशनल लेवलची लिडरशिप जर का आपल्याला त्याच्यामध्ये निर्माण करायची असेल तर आपल्याला राज्यापुरता विचार करून चालणार नाहीये. त्यातल्या त्यात जर का आपल्याला जवळचे जर का बघितलं तर बेळगावची जवळची आहे, त्याच्यानंतर आपण बेंगळुरू हा क्रम घेऊ शकतो, धोलपूर, अजमेर आणि चैलला मी शेवटी घेतलेले कारण समजा आपल्या विद्यार्थ्याच्या चैलला नंबर लागला आणि त्याला दिवाळी सुट्ट्यांमध्ये घरी यायचे असेल, उन्हाळी सुट्ट्यामध्ये घरी यायचे असेल किंवा तुम्हाला इमर्जन्सी त्याला भेट द्यायची असेल तर ते प्रवासाच्या दृष्टीने अंतराच्या दृष्टीने जरा लांबचे, त्याच्यामुळे मी चैल शेवटी घेतलेले. किंवा तुम्ही ह्या क्रमामध्ये तुमच्या सोयीनुसार बदल पण करू शकता. ठीक आहे. मी एक धोबड अंदाज तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. तर ह्या 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आपल्या देशामध्ये आहेत आणि या 5ही राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला आपल्याला स्वतंत्र प्रत्येकासाठी फॉर्म भरायचा नाहीये. फॉर्म भरत असताना आपल्याला हा आवडीचा क्रम निवडायचा आहे. म्हणजे एकच फॉर्म मधनं आपण ह्या 5ही राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी फॉर्म भरू शकतो आणि एकाच वेळेला 5ही राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची एंट्रन्स एक्झाम आपण एका परीक्षेतनं देऊ शकतो. जसं आपले नंबर्स येतील पेपर्समध्ये, जसं आपल्याला मार्क्स भेटणार आहेत त्या पद्धतीने प्रत्येक राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मेरिट लागेल आणि तिथं आपला विचार होणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला क्रम निवडायचा आहे का आपल्या आवडीच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कोणत्या आहे. प्रत्येकासाठी स्वतंत्र फॉर्म भरायची आपल्याला आवश्यकता नाहीये. तरी आपण राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची या ठिकाणी पहिल्यांदा परिचय करून घेतला. त्याच्यानंतर किती राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहेत आपल्या देशामध्ये तर 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहेत, हा मुद्दा सुद्धा आपण समजून घेतलेला आहे. तिसरा मुद्दा आपण आता बघूया तो म्हणजे उद्देश काय आहे याच्या, म्हणजे कोणतं उद्दिष्ट असणार आहे का राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्थापन का केलेले आहे किंवा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्थापन करत असताना तिथं उद्दिष्ट काय असणार आहे. तर मित्रांनो गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना लष्करी दलातील सेवांसाठी तयार करणं हा यांच्या मूळ उद्दिष्ट आहे. म्हणजे थोडक्यात आता इथे जर का विद्यार्थी 6वीला प्रवेश केला तर 6वी ते 12वी पर्यंत त्याला सीबीएसई मॅडमचे एज्युकेशन भेटणार आहे आणि त्याच्यानंतर 12वी नंतर जे एनडीएचे एक्झाम असतात, इंडियन नाव्हल अकॅडमीचे एक्झाम असतात किंवा लष्करी दलातील ज्या सेवा असतात त्या सेवांसाठीच्या ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्या एंट्रन्स एक्झामची तयारी शालेय शिक्षणासोबतच करून घ्यावी या उद्दिष्टाने या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कार्यरत आहे. आणि यांचे उद्दिष्ट एक आहे का शालेय शिक्षणासोबतच भविष्यातील लष्करी नेतृत्व आपल्या देशासाठी निर्माण करायचं आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे फिजिकल फिटनेस असेल, त्यांचे मेंटली फिटनेस असणार आहे, त्यांची एनडीएच्या परीक्षेची तयारी असणार आहे, त्यांच्या इंडियन नाव्हल अकॅडमीच्या एंट्रन्स एक्झामची तयारी असणार आहे. म्हणजे लष्करी दलातील जे अधिकारी पदांचे एक्झाम असतात त्या एक्झामसाठी ते विद्यार्थ्याला फिजिकली आणि मेंटली फिट करणं या उद्दिष्टाने या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल कार्यरत आहे. म्हणजे भविष्यातील लष्करी नेतृत्व तयार करणं हा मुख्य उद्दिष्ट यांच्या. आणि जर आपल्या विद्यार्थ्याला पण तुम्हाला नॅशनल लेवलची लिडरशिप त्याच्यामध्ये तयार करायची असेल, राष्ट्रीय पातळीवरचे व्यक्तिमत्व जर का त्याच्यामध्ये तयार करायचे असणार आहे तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण करणं गरजेचे आहे आणि त्या माध्यमातून त्याच्या भविष्यातील एक अधिकारी पदांच्या जे एक्झाम असतात त्याचे फाउंडेशन तयार करण्यासाठी संधी आपल्याला या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून भेटत असते. त्याच्यानंतर आपण बघूया का चौथा मुद्दा असणार आहे आता प्रवेश.
तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये आपल्याला प्रवेश कशा पद्धतीचे भेटणार आहे? तर मित्रांनो, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तिथं आपल्याला सरळ प्रवेश भेटत नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. आणि दर वर्षाला याची प्रवेश परीक्षा आयोजित होते. साधारणतः दर वर्षाला दिवाळीच्या आसपास किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये याचे फॉर्म निघतात आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यापर्यंत राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची परीक्षा असते. जसं आता प्रवेश परीक्षा 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा त्यांनी जाहीर केलेली आहे. त्याची जाहिरात पण आलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये 2026 आणि 27 या शैक्षणिक वर्षामध्ये जर का आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून त्याला तिथे एज्युकेशन घ्यायचं असेल, तर त्याला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. मग आता ती प्रवेश परीक्षा कशी असणार आहे ते पण आपण बघूया. तर 2026-27 ह्या शैक्षणिक वर्षाला जर का आपल्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून आपल्याला प्रविष्ट करायचे असेल आणि तिथे जर का त्याच्या दाखला घ्यायचा असणार आहे, तर आपल्याला प्रवेश परीक्षा द्यावी लागणार. मग याच्यासाठी काही महत्वाची अटी शर्ती आहेत ते पण आपण लक्षात घ्या. जर इथं आपल्याला 6वी साली प्रविष्ट व्हायचे असणार आहेत, तर मुली आणि मुली दोघेही प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत. अगोदर मुलींना प्रवेश नव्हता राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला. मात्र अलीकडच्या काही वर्षापासून आता मुलांसोबत मुलींना सुद्धा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला प्रवेश खुला करण्यात आलेला आहे. कारण आता एनडीए सारख्या ज्या संस्था आहेत किंवा एनडीएच्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या मुलांसोबत मुली पण देऊ शकतात. किंबहुना मुली आता अधिकारी पदांपर्यंत जाऊ शकतात लष्करी दलांमध्ये. तर एनडीएची जी तयारी करून घेणाऱ्या ज्या फीडिंग संस्था आहेत, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असतील किंवा सैनिक स्कूल असणार आहेत, अशा संस्थांमध्ये आता मुलींना सुद्धा प्रवेश खुला करण्यात आलेला आहे. त्याच्याच एक भाग म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल इयत्ता 6वीला मुलांसोबत मुली सुद्धा प्रवेश परीक्षा देऊ शकतात. इयत्ता 9वीला जर का आपल्याला राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला प्रविष्ट व्हायचे असेल तर मुलांसोबत मुली सुद्धा एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात. मग त्याच्या बाबतीत काही महत्वाच्या तारखा मी तुम्हाला सांगतो. जसं आता राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची जाहिरात आलेली आहे आणि त्याचे फॉर्म भरणं सुरू आहे. म्हणजे साधारणतः 10 सप्टेंबर पासून फॉर्म भरणं सुरू आहे आणि 9 ऑक्टोबर रात्री 8 वाजेची वेळ ही शेवटची वेळ आहे. तर 9 ऑक्टोबर 2025 ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. तर 9 ऑक्टोबर रात्री 8 वाजेच्या आत आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे. आणि परीक्षा जी असणार आहे बघा, फॉर्म आपल्याला भरायचे ऑनलाईन फॉर्म भरायचे, म्हणजे आपल्याला ऑफलाईन फॉर्म भरायचा नाही मित्रांनो, किंवा त्यांच्या पत्त्यावर आपल्याला पोस्टाच्या माध्यमातून फॉर्म वगैरे पाठवायचा नाही. फॉर्म आपल्याला त्यांच्या वेबसाईटला द्यायचे. मी वेबसाईट पण तुम्हाला सांगणार आहे. तर त्या वेबसाईटला जाऊन आपल्याला फॉर्म भरायचे. मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्म भरायची लिंक पण या ठिकाणी टाकून देणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायच्या, त्याच्यामध्ये लिंक दिलेली असणार आहे. त्या लिंकवर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर फॉर्म भरण्याची मुदत आहे 10 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2025 आणि ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचे आहे. आणि परीक्षा जी असणार आहे ती परीक्षा मात्र ऑफलाईन असणार आहे. म्हणजे ऑप्टिकल मार्क रीडर ओएमआर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्नपत्रिका असेल आणि सोबत एक ओएमआर आन्सर शीट असणार आहे. त्या ओएमआर आन्सर शीटवर वरची जी सीट असणार ती ओरिजिनल ती आपल्याला ती कट करून त्या एक्झामिनरकडे त्या ठिकाणी जमा करायची आणि कार्बन कॉपी आपल्याला घरी घेऊन यायची. म्हणजे आपण नंतर मार्क्स त्याचे चेक करू शकतो. तर ओएमआर बेस्ड या ठिकाणी एक्झाम असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या महत्वाच्या तारखा आहेत आणि परीक्षेची संभाव्य तारीख डिसेंबर महिना आहे. त्यांनी तारीख अजून डिक्लेअर केलेली नाहीये, परंतु एक सांगितली आहे की डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा असेल आणि शक्यतोवर परीक्षा रविवारच्या दिवशी असते, संडेला असते. म्हणजे डिसेंबर महिन्यातील कोणत्या तरी एका रविवारी आपल्याला परीक्षा असणार आहे. ते लवकरच आपल्याला परीक्षेची तारीख पण कळवतील. ठीक आहे. तर हे महत्वाच्या तारखा लक्षात घ्या. फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे 9 ऑक्टोबर 2025 आणि परीक्षा असणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं मित्रांनो, तर 5वा मुद्दा आपण आता चर्चा करूया. 5व्या मुद्द्याला, तो 5वा मुद्दा आहे आरक्षण. आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे आरक्षण जे असणार आहे त्या आरक्षणाबद्दल बरेच पालक कन्फ्युज असतात. त्यांना क्लिअर होत नाही की आरक्षण कशा पद्धतीचे असतं. तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला जर का आपल्याला प्रविष्ट व्हायचे असणार आहे तर त्याच्या एकूण जागांपैकी 70% आणि 30% असं 2 गटामध्ये त्याची विभागणी होते. म्हणजे 70% जागा आणि 30% जागा, म्हणजे एकूण 100% जागांपैकी 70% आणि 30% असं 2 गटामध्ये त्या जागांची विभागणी असते. मग 70% सीट म्हणजे काय असतात, तर 70% जागा म्हणजे कोणाला म्हणतो आपण, तर 70% जागा ज्या असतात ते असतात जेसीओ दर्जाचे जे अधिकारी असतात आर्मीतले, त्या अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये कार्यरत जे सैनिक असतात किंवा रिटायर जे सैनिक असतात त्यांच्या पाल्यांसाठी 70% जागा असणार. बरोबर. मग आता इथं लक्षात घ्या, आर्मी नेव्ही एअरफोर्स याच्या अर्थ प्रॉपर त्याचे पाल्य, त्या विद्यार्थ्याचे पालक जे असतील ते आर्मीमध्ये पाहिजे, नेव्हीमध्ये पाहिजे, एअरफोर्समध्ये पाहिजे. जर तुम्ही इतर ज्या सर्व्हिसेस आहेत जसं आसाम रायफल असणार आहे, सीआयएसएफ असणार आहे, सीआरपीएफ असेल, तर त्यांचे पाल्य जेसीओ म्हणून येणार नाहीये. ठीक आहे. आणि त्यांना सरळ सिव्हिलियन मधनं फॉर्म भरावा लागणार आहे. तर 70% आरक्षण कोणाला असणार आहे, जेसीओ दर्जाचे अधिकारी असतात आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये, त्यांच्या पाल्यांना
आणि त्याच्यानंतर आर्मी नेव्ही एअरफोर्स मधील कार्यरत किंवा रिटायर सैनिकांच्या पाल्यांना 70% जागा असणार आहेत. त्याच्यानंतर 30% जागा ज्या असतात त्या 30% जागा असणार आहेत मित्रांनो आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स मधील कार्यरत अधिकारी म्हणजे अधिकारी दर्जाचे जे सैनिक असतील आर्मी नेव्ही एअरफोर्स मधील ऑफिसर्स किंवा रिटायर ऑफिसर ज्यांचे पाल्य आणि सिव्हिलियन. मग सिव्हिलियन मध्ये कोणी असणार आहे म्हणजे सर्वसामान्य जे नागरिक असतील ते सिव्हिलियन मधून फॉर्म भरणार आहे. किंवा समजा तुम्ही लष्करी दलांमध्ये आहेत परंतु आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये नाही, तुम्ही सीआयएसएफ मध्ये आहेत, सीआरपीएफ मध्ये आहेत, आसाम रायफल मध्ये आहेत, ठीक आहे, किंवा तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला आहात, ठीक आहे, किंवा इथे कोणत्या ठिकाणी आहेत, तर तरी सुद्धा तुम्हाला सिव्हिलियन मधनं फॉर्म भरावा लागणार आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा सुद्धा लक्षात घ्या. 70% मध्ये फक्त जेसीओ आणि आर्मी नेव्ही मधील कार्यरत किंवा रिटायर सैनिकांचे पाल्य या ठिकाणी फॉर्म भरतील 70% मध्ये. हा त्याला मुद्दा 70% आणि 30% जागा. मग याच्या 70% आणि 30% जागा असतील ज्याच्यामध्ये सामाजिक आरक्षण जे असतं ते नेहमीप्रमाणे 27% जागा ओबीसी एनसीएल साठी असणार आहेत. ओबीसी नॉन क्युलरचे जे विद्यार्थी असतील त्यांना या एकूण जागांच्या 27% जागा, 15% जागा एससी विद्यार्थ्यांसाठी असतील आणि 7.5% जागा या एसटी विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. तर ही केंद्राची स्कीम आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर वेगळे 50 सीट जे असतात ना ते 50 सीट जे शहीदांचे पाल्य असतात म्हणजे कर्तव्यावर असताना जे सैनिक शहीद झालेले आहेत त्या शहीद सैनिकांच्या पाल्यांसाठी 50 सीट असतात. ठीक आहे, तर हे 50 सीट वेगळे असणार आहेत. त्याच्यानंतर 10% किंवा 30 ज्याच्यापैकी जी संख्या जास्त असणार आहे तेवढ्या जागा मुलींसाठी राखीव असतात. त्या 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मिळून म्हणजे 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मिळून तुम्हाला मुलींसाठी 30 जागा वेगळ्या या ठिकाणी आरक्षित असणार आहेत. तर असं 5 टप्प्यातलं आरक्षण आपल्याला ह्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये असणार आहे. ठीक आहे, तर मॅक्झिमम लक्षात घ्या मी ग्रीन कलर या ठिकाणी युज केलेला आहे ते सिव्हिलियनसाठी, कारण तुमच्यापैकी बहुतांश पालक जे असणार आहेत ते सिव्हिलियन म्हणून फॉर्म भरणार आहेत. तर सिव्हिलियन मधून आपल्याला फॉर्म भरायचे. ते फॉर्म भरत असताना आपल्याला विचारतात का तुम्ही सिव्हिलियन मधून फॉर्म भरतायत का जेसीओ मधून फॉर्म भरतायत. ठीक आहे, जर तुम्ही सिव्हिलियन असाल तर सिव्हिलियन मधून फॉर्म भरा. कोणी पालक जेसीओ मधून असणार आहेत तर त्यांनी आपल्या पाल्याचे फॉर्म जेसीओ म्हणून भरायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे आरक्षण आणि त्याचे क्रायटेरिया या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं 6 नंबरचा मुद्दा बघूया, पात्रता आधी काय काय असणार आहे म्हणजे कोण विद्यार्थी या परीक्षेला पात्र असणार आहे. तर बघा मित्रांनो दोन एक्झामचे चान्सेस असतात. एक इयत्ता 6वी साठी आपल्याला प्रवेश परीक्षा द्यायची असते म्हणजे 6वीला प्रवेश मिळावा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल यासाठी, आणि त्याच्यानंतर 9वीला प्रवेश मिळावा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी त्यासाठीची दुसरी एक्झाम. तर या दोघे एक्झामच्या आपण पात्रता या ठिकाणी बघूया. तर सर्वात पहिले आपण चर्चा करूया का 6वी प्रवेश परीक्षा म्हणजे 6वी प्रवेश परीक्षा याचा अर्थ 6वीच्या वर्गाला राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला आपल्याला प्रवेश मिळावा याच्यासाठीची प्रवेश परीक्षा. मग या 6वी प्रवेश परीक्षेचे पात्रता काय काय, तर मुली आणि मुली दोघेही प्रवेश परीक्षेला पात्र आहेत म्हणजे मुलांसोबत मुली सुद्धा एक्झाम देऊ शकतात. त्याच्यानंतर वयोमर्यादा जी सांगितलेली ती 10 ते 12 वर्ष सांगितलेली आणि त्यातल्या त्यात 31 मार्च 2026 या तारखेला विद्यार्थी 10 वर्षापेक्षा कमी नसावा आणि 12 वर्षापेक्षा जास्त नसावा. आता या तारखेमुळे काही पालक कन्फ्युज असतात त्याच्यामुळे एक्झॅक्ट तारीख त्यांनी दिलेली आहे का विद्यार्थ्याचा जन्म 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2016 या कालावधीच्या दरम्यान झालेला पाहिजे. या दोघी तारखा गृहीत धरून म्हणजे समजा एखादा विद्यार्थी एक्झॅक्ट 1 एप्रिल 2014 ला जन्मलेला असेल तो पण पात्र असेल, एखादा विद्यार्थी 31 मार्च 2016 ला जन्मलेला असेल तो पण पात्र असणार आहे आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोणत्याही तारखेला जन्मलेला विद्यार्थी पात्र असणार. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कोणताही विद्यार्थी 1 एप्रिल 2014च्या आधी जन्मलेला असेल तर तो पात्र नाहीये आणि कोणताही विद्यार्थी 31 मार्च 2016 नंतर जर का जन्मलेला असणार आहे तर तो विद्यार्थी सुद्धा पात्र नाहीये. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जर का म्हटली तर विद्यार्थी 5वीच्या वर्गात शिकत असायला पाहिजे किंवा त्यांनी 5वी इयत्ता उत्तीर्ण केलेली पाहिजे. आता मगाशी मला एक पालकाचा फोन आला तर त्यांच्या म्हणणं होतं का सर माझ्या विद्यार्थी 4थीच्या वर्गात शिकतोय आणि त्याचा जन्म त्यांनी काहीतरी 2015 वर्षाचा सांगितला म्हणजे तो वयामध्ये बसत होता मात्र इयत्ता त्याची 4थीची असल्यामुळे तो राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची एंट्रन्स एक्झाम देऊ शकत नाही. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी वय आणि इयत्ता हे दोघही पात्रता एकाच वेळी पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी समजा 5वीला असेल किंवा 6वीला शिकत असेल आणि तो ह्या तारखेमध्ये जर का जन्मलेला असणार या कालावधीमध्ये 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2016 तर तो विद्यार्थी 6वी साठी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची एक्झाम देणार आहे. मग आता इथं एक उपप्रश्न निर्माण होतो की सर माझ्या विद्यार्थी समजा 5वीला शिकतोय, तो वयात बसतोय तर तो एक्झामला पात्र आहे का? पात्र आहे. परीक्षा दिली तिथं त्याला पास जर का झाला तर 6वीला तिथं राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला त्याला प्रवेश मिळेल. समजा दुसरी केस अशी आहे का तुमचे विद्यार्थी आता सध्या 6वीच्या वर्गामध्ये शिकतोय, मग ते प्रायव्हेट स्कूल असेल, सरकारी स्कूल असेल, जिल्हा परिषदेची असेल किंवा सीबीएसई बोर्डांची खाजगी स्कूल असणारे आयसीएससी बोर्डातली असेल, कोणत्या बोर्डातील असेल
आणि तो विद्यार्थी 6वीच्या वर्गात शिक्षण घेतोय आणि त्याने एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्याचे जर का सिलेक्शन झालं तर त्याला राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला 7वीला प्रवेश मिळणार नाही, त्याला 6वीला बसावं लागेल. कारण आपण जी एक्झाम देतोय ती 7वीसाठी एंट्रन्स एक्झाम देत नाही, 6वीसाठी देतो. आणि त्याचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होत नाही मित्रांनो, किंवा पुढे जेऊन त्याला एनडीए सारख्या परीक्षांमध्ये वय कमी पडेल किंवा वय बसणार नाही अशातला भाग नाही. सर्व गोष्टी त्यांनी गृहीत धरून या पात्रताने ठरवले आहेत. त्याच्या विद्यार्थ्याचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होत नाही. म्हणजे थोडक्यात बघा, तुम्ही 5वीला असताना एक्झाम द्या किंवा 6वीला असताना द्या, या गोष्टीचे भान ठेवणं गरजेचं आहे की आपण 6वी एंट्रन्स एक्झामसाठी तयारी करतोय आणि तिथं आपल्याला सिलेक्ट झाल्यानंतर 6वीला प्रवेश मिळेल, इतर कोणत्याही वर्गाला प्रवेश मिळणार नाही. हे त्याला 6वी प्रवेश परीक्षेची पात्रता आहे. त्याच्यानंतर 6वी प्रवेश परीक्षेसोबतच दुसरी एक प्रवेश परीक्षेसाठी आपण फॉर्म भरू शकतो, ती म्हणजे 9वी प्रवेश परीक्षा. म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल इयत्ता 9वीच्या वर्गाला आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा याच्यासाठीची प्रवेश परीक्षा. आणि ती प्रवेश परीक्षेची सुद्धा फॉर्म आताच भरणं सुरू आहे. म्हणजे 9 ऑक्टोबर ही त्याची शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची. ठीक आहे, तुम्ही एक तर 6वीसाठी ऍप्लिकेशन करू शकतात किंवा 9वी वर्गासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. मग 9वीसाठी जर का आपल्या विद्यार्थ्याला प्रविष्ट व्हायचे असेल तर मुले आणि मुली दोघेही प्रवेश परीक्षेला पात्र आहेत. त्याच्यानंतर वयोमर्यादा आहे 13 ते 15 वर्ष. 31 मार्च इथं माझ्याकडनं जरा इथं करेक्शन करतो मी, का 31 मार्च 2026 31 मार्च 2026 रोजी विद्यार्थ्याचे वय 15 वर्षाच्या आत पाहिजे आणि 13 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली पाहिजे. म्हणजे 13 वर्ष ते 15 वर्षाच्या दरम्यान तो विद्यार्थ्याच्या या ठिकाणी वय असायला पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा जन्म 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2013 ह्या कालावधीच्या दरम्यान झालेला पाहिजे. म्हणजे 1 एप्रिल 2011च्या आधी विद्यार्थ्याचा जन्म झालेला नको किंवा 31 मार्च 2013च्या नंतर झालेला नको. या दोन्ही तारखांना झालेला असेल, समजा एखादा विद्यार्थी 1 एप्रिल 2011ला जन्मलेला असेल तो पण पात्र आहे, 31 मार्च 2013ला जन्मलेला आहे तो पण पात्र आहे. या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी जन्मलेले असतील ते सर्व विद्यार्थी इयत्ता 9वीच्या एंट्रन्स एक्झामसाठी पात्र आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय, तर शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो राष्ट्रीय मिलिटरी स्कूलसाठी इयत्ता 9वीसाठी जर का आपण एंट्रन्स एक्झाम देतोय तर आपला विद्यार्थी 8वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असायला पाहिजे. म्हणजे आपला विद्यार्थी 8वीच्या वर्गामध्ये शिकत असायला पाहिजे, ही साधा मुद्दा आहे. किंवा त्याने 8वी इयत्ता उत्तीर्ण केलेली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 8वीमध्ये शिकत असायला पाहिजे किंवा त्याने 8वी इयत्ता उत्तीर्ण केलेली पाहिजे. तर हे 9वीच्या प्रवेश परीक्षेच्या पात्रता अटी आहेत. मला वाटतं का तुम्हाला 6वी आणि 9वी दोघांच्या पात्रता अटी या ठिकाणी क्लिअर झालेल्या असणार आहेत. त्याच्यानंतर पुढचे आपण बघूया तर आता अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे. म्हणजे ह्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम काय आणि परीक्षेचे स्वरूप काय. तर मित्रांनो अभ्यासक्रमाचा जर का आपण विचार केला तर 6वी आणि 9वी अशा दोघं ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल आपण चर्चा करणं गरजेचं आहे. तर बघा 6वीसाठी जर का आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यायची असणार आहे तर आपला विद्यार्थी ती एंट्रन्स एक्झाम हिंदी किंवा इंग्रजी माध्यमात देऊ शकतो. खरं म्हणजे आपल्याला इथं माध्यम निवडण्याची संधी नसते. प्रश्नपत्रिका कंपल्सरी इंग्रजीत आणि प्रत्येक इंग्रजी प्रश्नाचे भाषांतर त्या प्रश्नाच्या खाली हिंदीमध्ये केलेलं असतं. आणि साधी इंग्रजी भाषा असते, म्हणजे ग्रामीण मुलांना पण ती कळेल. किंवा ग्रामीण मुलांची इंग्रजी अगदीच कमी असणार आहे किंवा खूप चांगलं नसेल तर तो विद्यार्थी हिंदीतनं सुद्धा त्या प्रश्नाचे वाचन करू शकतो. ठीक आहे, म्हणजे प्रश्न इंग्रजीत पण असतं आणि खाली त्याचे साधं भाषांतर हिंदीमध्ये केलेलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर अभ्यासक्रम जर का आपण परीक्षेचे बघितलं आणि अभ्यासक्रमाची जर का आपण चर्चा करायला म्हटलं तर अभ्यासक्रमामध्ये चार विषय असणार आहेत. 200 प्रश्नांची ती प्रश्नपत्रिका असते. 200 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी असतो, ज्याच्यामध्ये 4 विषय आपल्याला आहे. म्हणजे 200 प्रश्न 200 गुण आणि ते 200 गुण किंवा 200 प्रश्न 4 विषयांमध्ये त्यांनी विभागलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला विषय असणार आहे इंग्लिश ग्रामर. म्हणजे इथं आपल्याला इंग्लिश ग्रामर कंपल्सरी आहे. आपल्याला आपलं मराठी ग्रामर किंवा इतर भाषेतलं ग्रामर या ठिकाणी नाहीये. इंग्लिश ग्रामर आहे, 50 प्रश्न इंग्लिश ग्रामरचे असतील. परंतु इंग्लिश ग्रामर हा सब्जेक्ट राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला फक्त पात्रता गुणांसाठी, म्हणजे 50 गुणांपैकी 35% गुण याच्या अर्थ 17.5 याच्या अर्थ 18 जर का गुण विद्यार्थ्याला भेटले इंग्रजी विषयामध्ये तर तो विद्यार्थी इंग्रजी विषय उत्तीर्ण होतो. आणि इंग्रजी विषयामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स भेटतात 50 पैकी 50 तर त्या विद्यार्थ्याला याच्या जास्तीचा फायदा भेटत नाही, कारण इंग्रजी हा विषय फक्त पात्रता गुणांसाठी आहे. म्हणजे इंग्रजीचे जास्तीचे गुण मेरिटमध्ये काउंट होणार नाहीये. मेरिटचे ठरतं राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे खालच्या 3 विषयांना धरून. त्याच्यामध्ये इंटेलिजंट टेस्ट, दुसरं असणार आहे मॅथमॅटिक्स म्हणजे अंकगणित आणि चौथा विषय असणार आहे तो इंग्लिश जनरल नॉलेज आणि करंट अफेअर. ठीक आहे, तर हे 4 विषय ज्याच्या 4 पैकी पहिला विषय इंग्लिशचा हा फक्त पासिंग सब्जेक्टचा आहे. म्हणजे मेरिटचे लागेल आपल्याला इंटेलिजंट टेस्ट 50 प्रश्न 50 गुण 40% पासिंग आहे. मात्र जास्तीचे मार्क्स काउंट होतील मेरिटसाठी. मॅथमॅटिक्स 50 प्रश्न 50 गुण 40% डी पासिंग
परंतु इथं आपल्याला स्कोअर करणं गरजेचे, फक्त पासिंग करून चालणार नाहीये. जनरल नॉलेज किंवा जीके किंवा करंट अफेअर, जीके आणि करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी, 50 प्रश्न 50 गुण, 40% पासिंग आहे. म्हणजे थोडक्यात या तिघ विषयांमध्ये, खालचे जे तिघ विषय आहेत याच्यामध्ये प्रत्येक विषयाची पासिंग जी ती 40%, म्हणजे 50 पैकी 20-20 मार्क्स भेटणं आपल्याला गरजेचे पासिंगसाठी. म्हणून ओव्हरऑल आपल्याला मेरिटमध्ये सुद्धा यावं लागणार आहे. फक्त तुम्ही पासिंग काढली तेवढं पुरेसं नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला 50, 50 आणि 50 या 3 विषयांचे गुण 150 गुण पकडले जातात आणि त्या 150 गुणांपैकी आपलं मेरिट ठरणार आहे. ठीक आहे. तर हे झालं 6वीचा अभ्यासक्रम. त्याच्यानंतर आता आपण पुढची चर्चा करूया या ठिकाणी. ओके. हा, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जसं आपण 6वीची चर्चा करतोय का 6वीची प्रवेश परीक्षेच्या माध्यम हिंदी आणि इंग्रजी आहे, त्याचा अभ्यासक्रम पण आपण बघितला. आता 6वीची परीक्षा पास झाल्यानंतर, म्हणजे समजा तुम्ही ही ऑब्जेक्टिव्हची परीक्षा दिली आणि ऑब्जेक्टिव्हची परीक्षा दिल्यानंतर जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतील त्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाते. आणि मुलाखत ती 20 गुणांची असते. मुलाखत पारदर्शीपणे होते. तिथं माजी लष्करी अधिकारी जे असतात, ठीक आहे, लष्करी दलातील त्या लष्करी अधिकारी ते मुलांची मुलाखत घेत असतात. तर 20 गुणांसाठी ती मुलाखत असते. त्याच्यानंतर मुलाखत झाली की एक बेसिक मेडिकल होतं आणि बेसिक मेडिकल झालं तर त्याच्यानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी त्या विद्यार्थ्याला बोलवण्यात येतं. तर ही झाली 6वीची प्रवेश परीक्षा. त्याच्यानंतर आता आपण चर्चा करूया ती इयत्ता 9वी सालीची राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची एंट्रन्स एक्झाम. तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल इयत्ता 9वीची जी एंट्रन्स एक्झाम असणार आहे मित्रांनो, ही फक्त इंग्रजी माध्यमात असते. म्हणजे आपल्याला हिंदी माध्यमात ही परीक्षा द्यायची संधी नाहीये, इंग्रजीतच हा पेपर आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर अभ्यासक्रम जर का बघितलं तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल इयत्ता 9वी साठी 2 पेपर असतात, एक पेपर 1 आणि पेपर 2. त्यातल्या त्यात जर का आपण एक एक पेपरची जर का बघितलं तर पहिला पेपर आणि दुसरा पेपर असे 2 पेपर होतात त्याच्यामध्ये. जसं आपण पहिल्या पेपरची जर का चर्चा केली तर पहिला पेपर आपला 100 गुणांचा आहे. त्याच्यामध्ये 3 विषय आहेत. पहिला विषय असणार इंग्लिश. इंग्लिश या विषयाला 50 गुण असणार आहेत. इंग्लिश ग्रामर आणि काही मुद्दे त्याच्यातले असणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातले इंग्लिश ग्रामर आहे. 50 गुणांसाठी इंग्लिश लँग्वेज असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट असणार आहे हिंदी. 20 गुणांसाठी हिंदी ग्रामर वगैरे असणार आहे. आणि तिसरा सब्जेक्ट असणार आहे जनरल सायन्स, ज्याच्यामध्ये इयत्ता 8वी पर्यंतची जी एनसीईआरटीची पुस्तकं असतात सायन्सची, त्या सायन्सच्या पुस्तकांवर आधारित आपल्याला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. तर 30 गुणांचे जनरल सायन्स असणार आहे. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय मिलिटरी स्कूल इयत्ता 9वीच्या पहिल्या पेपरमध्ये आपल्याला 100 गुण असतील, 100 मार्क असणार आहेत. 100 प्रश्न 100 गुणांसाठी आणि त्याच्यामध्ये 3 विषय असतील, एक इंग्लिश 50 गुणांसाठी, हिंदी 20 गुणांसाठी आणि जनरल सायन्स जे असणार आहे 30 गुणांसाठी. अशा पद्धतीने पहिला पेपर आपला 100 गुणांचा असणार आहे. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर दुसरा पेपरची जर का आपण चर्चा केली तर दुसरा जो पेपर असणार आहे मित्रांनो, हा पेपर सुद्धा 100 गुणांचा असणार आहे. आता दुसऱ्या पेपरचे जर का आपण बघितलं तर या दुसऱ्या पेपरची रचना अशी आहे की याच्यामध्ये 2 विषय. त्याच्यामध्ये पहिला विषय असणार आहे 50 गुणांसाठी मॅथ असणार आहे, म्हणजे ज्याला आपण गणित म्हणतोय. आणि दुसरा असणार आहे सायन्स असणार आहे, ठीक आहे, ज्याला आपण जनरल सायन्स. म्हणजे बघा 2 पेपरांची जर का आपण तुलना केली ना, इथं सोशल सायन्स आहे पहिल्या पेपरमध्ये 30 गुणांसाठी, जनरल सायन्स नाही. सोशल सायन्स म्हणजे ज्याच्यामध्ये हिस्ट्री असणार आहे, जॉग्राफी असणार आहे, पॉलिटिकल सायन्स असणार आहे. तर पहिल्या पेपरमध्ये बघा, पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोघांची तुलना करूया. पहिल्या पेपरमध्ये 3 विषय आहेत. त्याच्यामध्ये पहिला विषय इंग्लिश ग्रामर 50 गुणांसाठी, हिंदी लँग्वेज 20 गुणांसाठी आणि सोशल सायन्स. सोशल सायन्समध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स 30 गुणांसाठी 100 गुणांच्या पहिला पेपर. आणि दुसरा जो पेपर आहे ज्याच्यामध्ये 50-50 गुणांचे 2 विषय आहेत. एकच पेपर असेल तो 100 गुणांचा. त्याच्यामध्ये 50 गुणांसाठी मॅथमॅटिक्स असणार आहे आणि 50 गुणांसाठी जनरल सायन्स असणार आहे. मग जनरल सायन्स मध्ये काय असणार आहे, फिजिक्स असणार आहे, केमिस्ट्री असणार आहे, बायोलॉजी असणार आहे. किंवा इयत्ता 8वी पर्यंतचे जे एनसीईआरटीच्या जनरल सायन्सचे पुस्तक आहे त्या पुस्तकांवर आधारित आपल्याला इथं जनरल सायन्सचे प्रश्न असणार आहे. तर अशा पद्धतीने बघा दुसरा पेपर तुमच्या या ठिकाणी 100 गुणांसाठी असणार आहे मित्रांनो. बघा 100 गुणांचा दुसरा पेपर असणार आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या पेपरला 100 गुण आणि दुसऱ्या पेपरला 100 गुण असणार आहे. त्याच्यानंतर ही पेपर झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रक्रिया असणार आहे ती म्हणजे 50 गुणांची मुलाखत. म्हणजे बघा परीक्षा दिल्यानंतर आपल्याला 50 गुणांची मुलाखत असते इयत्ता 9वी साठी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने 9वीची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती एकत्रित 200 गुणांच्या ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आणि 50 गुणांची मुलाखत, 250 गुणांची प्रवेश परीक्षा असणार आहे. 250 पैकी तुमचे एकत्रित मेरिट या ठिकाणी लागणार आहे. इथं कोणताही विषय म्हणजे फक्त पात्रतेसाठी नाही, आपल्याला प्रत्येक विषयामध्ये स्कोरिंग करायचे 9वी साठी, ठीक आहे. तर हे झालं तुमच्या परीक्षेचे अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप. त्याच्यानंतर आता आपण चर्चा करूया का आपण ऑनलाईन जर का फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत तर ऑनलाईन फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे मित्रांनो 9 ऑक्टोबर. आणि फॉर्म भरत असताना किंवा फॉर्म भरायला ज्या वेळेला आपण सुरुवात करतो तर फॉर्म भरण्याच्या अगोदर काही गोष्टींची पूर्तता आपण केलेली गरजेची. किंवा जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करणार
तर सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला खालील गोष्टी तयार ठेवणं खूप गरजेचे आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दा असणार आहे ते कागदपत्र, त्या डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील किंवा कोणकोणत्या बाबी घेऊन आपण त्या वेबसाईटला बसणं गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करणार तर हे 7 मुद्दे आपल्याकडे आहेत का, किंवा 7 गोष्टी आपल्याकडे आहेत का. तर त्याच्यातलं बघा कोणकोणते ते 7 पॉईंट्स असतील किंवा सात प्रकारचे कोणते मुद्दे आहेत तर ते आपण लक्षात घेणं गरजेचे आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं असणार आहे तर आपल्याकडे ऍक्टिव्ह मोबाईल नंबर पाहिजे, जो आपला चालू मोबाईल नंबर आहे किंवा रेग्युलरचा जो मोबाईल नंबर असतो पालकांचा, तो ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असणं गरजेचे आहे, म्हणजे मोबाईल सोबत ठेवा. त्याच्यानंतर दुसरं असणार आहे वैध आणि सक्रिय ईमेल पत्ता. आता ईमेलच्या बाबतीत काय होतं का आपण आपल्या मोबाईलवर किंवा आपले ईमेल अकाउंट 2-3 असतात बऱ्याच वेळेला, आणि त्याच्यापैकी कोणतं तरी एक ईमेल अकाउंट तिथं आपण मोबाईलला किंवा डेस्कटॉपला किंवा लॅपटॉपला लॉग इन केलेलं असतं आणि बाकी ठिकाणी आपण लॉग आउट केलेलं असतं. जो आपला ऍक्टिव्ह ईमेल आयडी आहे, ठीक आहे, तो ईमेल आयडी टाका, आणि जो ईमेल आयडी आपण तिथं टाकलेला आहे तोच ईमेल आयडी आपल्या मोबाईलला लॅपटॉपला आपण लॉग इन केलेला आहे हे पण लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला महत्वाचे जे इन्स्ट्रक्शन येतील ते दुसऱ्या मेलला येतील आणि तुम्ही दुसऱ्या मेल आयडी वरनं ते इन्स्ट्रक्शन किंवा ते महत्वाचे जे सूचना येतात त्यांच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या ते तिथं तुम्ही शोधणार. तर अशी गंमत नको व्हायला पाहिजे. वैध आणि ऍक्टिव्ह ईमेल आयडी जो तुम्ही लॉग इन केलेला आहे तुमच्या मोबाईलला डेस्कटॉपला जो युज करता तुम्ही नेहमी, तो ईमेल आयडी त्या ठिकाणी युज करायचा आहे फॉर्म भरत असताना. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा घ्यायचा आहे का छायाचित्राची स्कॅन प्रत. आता लक्षात घ्या का आता विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचे जो पासपोर्ट साईजचा फोटो असणार तो पासपोर्ट साईजचा फोटो आपण तयार ठेवायला पाहिजे. कलर फोटो घ्यायचा आहे. छायाचित्र म्हणजे काय, पासपोर्ट साईजचा फोटो, तो जेपीजी किंवा जेपीएजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे. प्रत्येक अर्जदाराने आपला अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराच्या फोटो, ज्या फोटोचा आकार 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर असणार आहे, म्हणजे 3.5 सेंटीमीटर त्याची रुंदी असायला पाहिजे त्या फोटोची आणि 4.5 सेंटीमीटर त्याची उंची असायला पाहिजे. जेपीजी फॉर्मॅटमध्ये तो फोटो काढायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण फोटोग्राफरकडे जातो तर त्याला सांगायचे की बाबा मला 3.5 सेंटीमीटर आणि 4.5 म्हणजे 3.5 बाय 4.5 सेंटीमीटर या आकाराच्या रंगीत आकाराच्या पासपोर्ट साईजच्या फोटो दे. आणि त्या फोटोची जी प्रत असणार आहे ती मला पीडीएफ वगैरे नको पाहिजे, मला जेपीजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आणि जास्तीत जास्त तो आपल्याला अपलोड करायचे 50 केबी पर्यंत, म्हणजे 40 केबी 45 केबी असा केबीचा तो सेट करायचा आपल्याला, कारण तो फॉर्म भरत असताना आपल्याला अपलोड करावा लागणार आहे. आणि बघा आपल्याला फॉर्म भरत असताना पासपोर्ट साईजच्या फोटो, त्या फोटोच्या बाबतीत बघा कलर फोटो पाहिजे, नवीन काढलेला फोटो पाहिजे. खूप जुना फोटो आपल्याला चालणार नाही. तेलकट तुटकट चुरगडलेला फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा नाहीये. 3.5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर अशा पद्धतीची त्याची साईज पाहिजे, जेपीजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि 50 केबीच्या आत त्याचा आकार पाहिजे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो तिथं आपल्याला सांगतात का या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचे, तर त्यावेळेला तो फोटो आपण स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तिसरं एक डॉक्युमेंट झालं. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचे डॉक्युमेंट आहे स्वाक्षरीची स्कॅन प्रत. आता ही जी स्वाक्षरी असणार आहे ती विद्यार्थ्याची असणार आहे, फोटो विद्यार्थ्याचे असणार आहे. ठीक आहे. आता बघा स्वाक्षरीची स्कॅन प्रत जेपीजी आणि जेपीजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे. प्रत्येक अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्या पेनने, लक्षात घ्या काळ्या पेनने आपल्याला स्वाक्षरी करायची आहे. रनिंग स्वाक्षरी जी असते, रनिंग सिग्नेचर, ती सिग्नेचर पाहिजे. आणि ती सिग्नेचर आपल्याला आकार पाहिजे तिच्या 3.5 सेंटीमीटर ते 1.5 सेंटीमीटर आकाराची स्वाक्षरी करायची आपल्याला पांढऱ्या पेपरावर काळ्या पेनने. निळ्या पेन चालणार नाही, लाल पेन चालणार नाहीये. पांढऱ्या कागद घ्यायच्या, त्याच्यावर रनिंग सिग्नेचर करायची आणि ती सिग्नेचर क्रॉप करायची आपल्याला. आणि तिचा आकार पाहिजे 3.5 सेंटीमीटर ते 1.5 सेंटीमीटर, म्हणजे 3.5 सेंटीमीटर तिची रुंदी आणि 1.5 सेंटीमीटर उंची. अशा स्वरूपामध्ये ती आपल्याला स्कॅन करून अपलोड करायची आहे. आणि तिचा जास्तीत जास्त आकार 50 केबी पर्यंत पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण ऑनलाईन फॉर्म भरतो त्या ठिकाणी ती आपल्याला अपलोड करायची, म्हणजे फॉर्म भरण्याच्या आधी या गोष्टी आपल्याकडे तयार असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा असणार आहे. आता 5वा मुद्दा आहे जर तुम्ही रिझर्वेशन घेत असाल, जसं तुम्ही एससी मधनं फॉर्म भरत असाल, एसटी मधनं फॉर्म भरत असाल, ओबीसी मधनं फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची प्रत लागणार आहे. तर बघा 5 नंबरच्या मुद्दा मित्रांनो, जात प्रमाणपत्राची स्कॅन प्रत आपल्याला लागणार आहे आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. कारण ही जी स्कीम आहे ही केंद्र शासनाची. आता जात प्रमाणपत्र कोणत्या कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे, जर तुम्ही ओबीसीतनं फॉर्म भरत असाल त्यातल्या त्यात ओबीसी एनसीएल, एनसीएल म्हणजे काय तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ओबीसी एनसीएल म्हणून फॉर्म भरणार आहेत. आणि जर का तुम्ही ओबीसी आहेत परंतु एनसीएल मध्ये नाहीये, तुमचे उत्पन्न खूप जास्त आहे आणि तुम्ही नॉन क्लिअर मध्ये येत नाही, तर तुम्हाला ओबीसी जनरल मधनं फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे. आणि ओबीसी जनरल मधनं फॉर्म भरत असाल किंवा फक्त ओपन कॅटेगरीतनं फॉर्म भरत असाल तर ओपन कॅटेगरी वाल्यांना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाहीये.
जे विद्यार्थी ओबीसी आहेत, ओबीसी नॉन क्रिमिनल मधून आहेत, त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. एसटी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि एससी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आता हे जे कास्ट सर्टिफिकेट आपण अपलोड करणार आहोत त्या ठिकाणी ते पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला अपलोड करायचे, जेपीजी फॉर्मॅटमध्ये किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायचं नाहीये. आणि याची मॅक्झिमम साईज जी असणार आहे ती 250 केबी पर्यंत असणार आहे. कमाल आकार त्याचे किती लागणार आहे? 250 केबी पर्यंत. आणि पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी जात प्रमाणपत्राची प्रत या ठिकाणी अपलोड करायची. त्याच्यानंतर 6व्या नंबरचा मुद्दा असणार आहे, जरा तुमच्यापैकी कोणी विद्यार्थी शहीदांच्या पाल्य असणार आहे, मग पॅरेंट किल्ड इन ऍक्शन म्हणजे केआयए ही एक कॅटेगरी असते. जर समजा शहीदांचे सर्टिफिकेट जर का तुमच्याकडे असणार आहे, शहीद पाल्याचे सर्टिफिकेट, तर त्या प्रमाणपत्राची स्कॅन प्रत आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची. हा 6वा मुद्दा लागू आहे फक्त शहीद सैनिकांच्या पाल्यांना. आणि याच्या कमाल आकार असणारे 250 केबी पर्यंत. बरोबर, म्हणजे 250 केबीच्या वर आपल्याला चालणार नाही ते सर्टिफिकेट, 250 केबीच्या आत लागणारे पीडीएफ स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑनलाईन पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग तुमच्याकडे पाहिजे. किंवा काही वेळेला आपल्याला तिथे ना फॉर्म भरत असताना युपीआय आयडी पण ते विचारतात, किंवा तुम्ही फोनपे, जीपे, पेटीएम वरनं पण फॉर्म भरू शकतात. तर तेवढं सुद्धा आपल्याकडे उपलब्धता पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी दिलेल्या लिंकवरून तुम्हाला फॉर्म भरायचे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फॉर्म भरायची लिंक दिलेली असणार आहे. त्या लिंकवर जाण्याच्या आधी या 7 गोष्टींची आपल्याला पूर्तता करायची मित्रांनो. जर 7 गोष्टी असतील तरच आपण फॉर्म भरायला सुरुवात करा, बसा. नाहीतर मग याच्यापैकी कोणतं तरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल आणि परत तुम्ही त्या वेबसाईटवरून स्किप करणार, तुमचा टाइमपास होईल. त्याच्यामुळे या 7 मुद्दे जर का तुमच्याकडे असतील तरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आपण राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यावी, त्याच्यासाठी काय पूर्वतयारी करणं गरजेचे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, वयोमर्यादा काय लागते, इयत्तेची पात्रता काय काय, परीक्षेचे स्वरूप काय काय असतं, हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल मित्रांनो, आणि जर का तुम्ही ह्या पात्रता अटींमध्ये बसणारे जर का तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे विद्यार्थी असतील, गरजू विद्यार्थी असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन असेल किंवा एखादा मुद्दा तुम्हाला क्लिअर नाही झाला तर तुम्ही कमेंट्समध्ये तसा प्रश्न विचारू शकतात. मी शक्य त्या प्रमाणात तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. विनंती आहे का ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जमलं तेवढ्या प्रमाणामध्ये या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.